वारकरी संप्रदायातले अभंगाचे पहिले करते आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार, ज्येष्ठ कवी आणि ज्येष्ठ संत श्री सावता महाराज यांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आणि हा अभंग निवडण्याचे एकमेव कारण आहे की सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याला 750 वर्ष पूर्ण झाले. म्हणून हे पाठीमागचं वर्ष सप्तशताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष सावता महाराजांच्या बाबतीतलं होतं. 725 वर्ष झाले. खऱ्या अर्थानं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सावता महाराजांच्या जीवनावरती फार मोठा वारकरी संप्रदायानं प्रकाश टाकण्याचा विचार केला होता आणि गावोगाव सप्ताहामध्ये सावता महाराजांची कीर्तन झाली असती अभंगावरती. परंतु नैसर्गिक संकटामुळे वारकरी संप्रदायाची फार मोठी हानी झाली आणि महाराष्ट्रामध्ये कीर्तन होऊ शकली नाहीत. त्यामुळं सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याला किती वर्ष झाले हे सर्वसामान्य मंडळीला माहीत नसल्यामुळे काही का असाना जाता जाता शेवटच्या क्षणाला का होईना परंतु सावता महाराजांच्या जीवनावरती खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक विचार मांडावेत, हा विचार माझ्या दृष्टिकोनातून प्राप्त झाला. आणि माझा असा दृष्टिकोन आहे की मला असं वाटतं की 2 वर्षानंतर खऱ्या अर्थानं पाहिलं तर माझ्या जीवनातला हा दुसराच कीर्तन करण्याचा योग आहे. कारण 2 वर्ष झालं कीर्तन बंद होते. काल बिदर जिल्ह्यामध्ये कर्नाटकामध्ये कीर्तन केलं आणि आजचं दुसरं कीर्तन आहे. म्हणजे 2 वर्षात माझं हे दुसरंच कीर्तन आहे. याच्या अगोदर कीर्तन केले नाही, झाले नाही. म्हणून आपण जगद्गुरु तुकोबारायच्या, ज्ञानोबारायच्या, नामदेवरायच्या, नाथ महाराजांच्या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. पण सावता महाराज, नरहरी महाराज, सेना महाराज आदी करून संत मंडळींच्या आपण जीवनावरती प्रकाश टाकत नाही. म्हणून त्यांच्या 700 वर्ष शतकोत्तर अमृत महोत्सवी आपलं रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं महाराजांच्या शब्दावरती विवेचन करावं हा दृष्टिकोन माझ्या समोर डोळ्यासमोर असल्यामुळे मी सावता महाराजांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला विठाला क्रांतिमय जीवन आहे. जाता जाता एक आगळीकतेनं तुम्हाला बोलतो. मगाशी मी एका वाक्यात सांगून गेलो की सावता महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातले नारदाच्या नंतरचे पहिले कीर्तन. मध्ये काही कारकिर्दीमध्ये वारकरी संप्रदाय संपलेला नव्हता परंतु जीर्ण झालेला होता. त्या जीर्ण झालेल्या संप्रदायाला जीर्णोद्धार करण्यासाठी म्हणून पृथ्वीभूतलावरती वारकरी संप्रदायाची निर्मिती, वारकरी संप्रदायातल्या संतांचं अवतरण झालं, अवतीर्ण झाले. त्याच्यामध्ये सावता महाराज हे वारकरी संप्रदायातले जडणघडणीतले पहिले कवी करते आहेत. कारण मराठीमध्ये पहिला अभंग सावता महाराजांनी लिहिलेला आहे आणि हे बऱ्याचशा मंडळीला माहित नाही. बऱ्याचशा मंडळीला माहित नाही. पण सावता महाराज हे अभंगाचे जनक आहेत. अभंग या व्रताखाली, अभंग या छंदाखाली महाराष्ट्रामध्ये पहिलं अभंगाचं कर्तृत्व सावता महाराजांच्या जीवनामध्ये घडलं आणि वारकरी संप्रदायाला अभंगाची देणगी सावता महाराजांच्या माध्यमातून प्राप्त झाली. म्हणून सावता महाराजांचं जीवन हे क्रांतिमय आहे.
तेजस्वी आहे. क्रांती कधी घडते तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पाणी जर 100 डिग्री सेल्सिअस तप्त झालं तर त्याच्या पाण्यात क्रांती होते. काय क्रांती होते तर ते तप्त झालेलं पाणी बाष्प तयार करतं, वाफ तयार करतं. आणि वाफेची ताकद काय असते हे तुम्हाला आम्हाला कळणार नाही, पण जेम्स वॅट नावाच्या शास्त्रज्ञाला वाफेची शक्ती कळाली. आणि आज देशाच्या या टोकाहून त्या टोकाला तास अर्ध्या तासात विमानानं, रेल्वेनं जो प्रवास होतो, कारखाने चालतात, हे वाफेच्या शक्तीवर चालतात. नवे नवे मनुष्याचं जीवन सुद्धा वाफेवर आहे. म्हणून हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या तोंडातून वाफ निघते, श्वासोच्छवासातून. कुणी जर आगाव बोलायला लागलं तर म्हणते तोंडाची वाफ चिरू नको. कीर्तनकार सोडून बरं का. म्हणजे आपलं शरीर उष्ण असतं, गरम असतं, म्हणून वाफ तयार होते, म्हणून शरीर चालतं. तसं इंजिन चालतं. जेवढे कारखाने आणि जेवढे मशीन्स आहेत तेवढ्या वाफेच्या शक्तीवर चालतात. आणि नवीन नवीन प्रोडक्शन तयार होतं हे वाफेवरती. म्हणून तप्त झालेल्या 100 डिग्री सेल्सिअस तप्त झालेल्या पाण्याचा परिणाम नूतन वस्तू तयार होते. ही पाण्यातली क्रांती. दुसरी क्रांती अशी आहे की पाणी जर अति थंड झालं, आईस्क्रीम थंड 0 डिग्री सेल्सिअस तापमान पर्यंत खाली आलं तरी त्या पाण्यात क्रांती होते. काय क्रांती होते तर रोज आपल्या घरी रेफ्रिजरेटर किंवा आपण फ्रीज म्हणतो, त्याच्यामध्ये वस्तू जशीच्या तशी महिना राहते. म्हणून रेफ्रिजरेटर किंवा फ्रीज म्हणजे ताजी वस्तू शिळी करून खाण्याचं साधन. ताजी वस्तू आणायची, फ्रीज मध्ये ठेवायची, आणि मग ती शिळी बनायची नाही. त्याला शिळी बनायची नाही. म्हणून आदल्या दिवसाची उरलेली कणिक गेल्या दसऱ्याला, पाठीमागच्या दसऱ्याला शिल्लक राहिलेली कणिक या दसऱ्याला जरी पोळी केली तरी चालते. ही पाण्यातली क्रांती सांगतो मी तुम्हाला. आणि हॉटेलवरती जे ताजे पदार्थ वाफ निघालेले दिसतात ती सगळी रेफ्रिजरेटरची पुण्य आहे. त्याच्यावरती लोक गरम म्हणून ताव हाणतात, ताज म्हणून. इतकी ताजी मारण्याची जर कोणती गोष्ट असेल, ताजी मारणं कळतं का? ताजी मारण्याचं काम कोण करीत असेल तर ते फ्रीज, रेफ्रिजरेटर. आता वास्तविक पाहिलं तर त्याची गरज आहे नाही हा माझा कीर्तनाचा विषय नाही. आपल्याकडे त्याची गरज आहे किंवा नाही हे कीर्तनात सांगत नाही. पण मुलीच्या बापानं मुलीला देणं गरजेचं आहे आणि मुलाच्या बापानं स्वीकारून घेणं, कारण दोघंही गार झाले पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. आता माझी मुलगी तरी सध्या लग्नाला नाही, त्याच्यामुळे मला सुख दुःख नाही. फ्रीज वस्तू जशीच्या तशी ठेवतं. म्हणून तुम्हाला सांगतो, इजिप्त मध्ये पिरॅमिड्स आहेत. पिरॅमिड्स शिकले सवरलेल्या मंडळीला कळेल. आणि त्या पिरॅमिड्स मध्ये लाखो वर्षाची राजराजांची प्रेत, लाखो वर्षाची ती प्रेत जशाला तशी, त्याला ममी म्हणतात. ममी म्हणजे लॅटिन भाषेतला शब्द येतो. इंग्रजीत लॅटिन भाषेतून शब्द येतात. म्हणजे हजारो वर्षाचं जे प्रेत असतं त्याला ममी म्हणतात.
एवढंच त्याला म्हणायचं. ही प्रगती आपल्या जीवनात. म्हणजे ममी म्हणजे मेलेलं प्रेत जसंच्या तसं ठेवलं जातं हे पिरॅमिड मध्ये. ही पाण्यातली क्रांती आहे. आता अति तप्त झालं की क्रांती करतं ना अति आईस्क्रीम झालं की क्रांती करतं. पण मध्येच जे कोमट पाणी असतं म्हणजे खूप तापलेलं नाही खूप गार बी नाही असं मधलं पाणी म्हणजे आजारी माणसाच्या उपयोगाचं. म्हणून हल्लीच्या काळात डॉक्टरनी कोरोनावाल्या लोकांना डॉक्टरला ज्याला कोरोना झाला त्या कोरोनावाल्याची करुणा आली डॉक्टरला. आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या डॉक्टरला इतकी करुणा आली जागतिक लेवलला आपले डॉक्टर पोहोचले. इतकी करुणा आली तर त्या कोरोनाला गरम पाणी म्हणजे कोमट पाणी दिलं जातं. इथं माझा विषय आहे. आजारी माणसाच्या उपयोगाचं असतं ते कोमट पाणी आणि थंड पाण्यामध्ये क्रांती होते आणि तप्त पाण्यात क्रांती होते. सावता महाराजांचं जीवन म्हणजे तप्त झालेलं जीवन, तप्त झालेलं तापलेलं जीवन, क्रांतिमय जीवन. जगद्गुरु तुकोबारायचं जीवन म्हणजे क्रांतिमय. संसाराच्या तापे तापलो मी देवा, तापलो मी देवा, तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा. हरिया सेवा कुटुंबाची, सेवा कुटुंबाची, सेवा कुटुंबाची. हो संसाराच्या तापे तापलो मी देवा. आणि करीत आहे सेवा कुटुंबाची. कुटुंबाची सेवा करता करता तुकोबारायचं जीवन तापलं. तसं सावता महाराजांचं जीवन तापलं. महाराज त्या काळातल्या समाजानं तापवलं. त्या काळातल्या सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक मोठेपण जीवन जगणाऱ्या लोकांनी तापवलं. त्याच पद्धतीनं पारमार्थिक जीवन जगण्याकरता तापलेल्या जीवनाची गरज आहे. तापलेलं त्रिविध तापानं ज्या वेळेस तापतो त्याच वेळेस तापतप्त झालेला तापलेला शांत होण्याकरता वैद्याकडे जातो. आपल्या जीवनामध्ये जर ताप निर्माण झाला, ताप आला तर आपण वैद्याकडे जातो, डॉक्टरकडे जातो, औषध घेतो आणि शरीराची ताप उतरली पाहिजे. आणि शरीराची ताप उतरली नाही तर रोग बळावण्याची शक्यता असते. हल्लीच्या मेडिकल शास्त्राचं चिंतन सांगतो तुम्हाला. हल्लीचे डॉक्टर तापालाच रोग म्हणते. लक्षपूर्वक माझं बोलणं आहे का? हल्लीचे डॉक्टर तापाला रोग म्हणतात. म्हणून ताप दाबला जातो पण ताप हा रोग नाही. शरीरामध्ये कुठंतरी गडबड झाल्यानंतर जे डेंजर सिग्नल दाखवलं जातं शरीरानं त्याला ताप म्हणतात. ताप म्हणजे शरीरात झालेल्या घोटाळ्याचा परिणाम आहे. परंतु डॉक्टर तो घोटाळा न काढता तापाला दाबतात. म्हणजे याचा अर्थ असा चौकामध्ये गर्दी झाली म्हणून सिग्नल फोडल्यासारखं आहे. सिग्नल फोडल्यानंतर गर्दी कमी होत नसते. गर्दी गर्दीच्याच माध्यमातून नियंत्रित करावी लागते. हो सिग्नल म्हणजे गर्दी वाढवण्याचं थांबवण्याचं काही कारण नाही. फक्त त्या लाल पिवळ्या हिरव्या दिव्यावरती नियमात वागणारी माणसं चालतात म्हणून आपल्याला असं वाटतं. पण गर्दी होण्याचा आणि सिग्नलचा काही संबंध नाही. तसं शरीरामध्ये ताप का निर्माण झाला
तर शरीरात गडबड झाली, वर्तनात गडबड झाली, वागण्यात गडबड झाली, कुठेतरी शरीरामध्ये बाहेरून बाह्य जीवाणू, किटाणू, विषाणू कुणीतरी प्रवेश केला, त्यामुळं शरीरात ताप निर्माण होतो आणि त्या ताप निर्माण करणाऱ्या ग्रंथी असतात. ग्रंथी, तुम्हाला गोष्ट सांगतो, अजून बऱ्याचशा ग्रंथी वैद्याला बी माहित नाही, डॉक्टरलाही माहित नाही. 1040 ग्रंथी आहेत माणसाच्या शरीरात. किती? 1040. कारण नाथ महाराज सांगतात की श्वासोच्छवास शरीरामध्ये ज्यावेळेस वाहतो त्यावेळेस त्यांनी उपमा दिली, स्थिर हंस चालल्या मेंढ्या 52 खंड्या. हे गणित सांगितलंय बरं का. झोपलेले लोक सोडून ऐका, कारण झोपलेले लोक आपले नाहीतच महाराज, ते कुणाचेच नाही, ते त्यांचे सुद्धा नाहीत, ती आपले कुठं होणार. त्याच्यामुळं झोपलेले सोडून जे जागे ते ऐका. स्थिर हंस चालल्या मेंढ्या 52 खंड्या, म्हणजे श्वासोच्छवासाच्या गतीनं अजपा या पद्धतीनं श्वासोच्छवास चालतो. त्याच्यावरती शरीरातल्या 52 खंड्या मेंढ्या चालतात. आणि मेंढ्या खंडी किती असते तर 20 मेंढ्याची खंडी असते. आणि अशा 52 खंड्या म्हणजे आता 52 गुणिले 20 किती होते तो? 1040. 1040 ग्रंथीत महाराज शरीरात. आणि कोणत्या ग्रंथी कोणत्या टाइमला कशा उत्तेजित होतात, राग आल्यानंतर कोणत्या ग्रंथी उत्तेजित होतात. आणि माणसाला क्रोध चढला की शरीराला विसरतो माणूस. म्हणून जर समोरच्यानी राग आल्यानंतर जर आपल्यावर वार केला तर कळत नाही त्यांनी वार केलेला. राग उतरल्यावर कळतं की शरीरावर वार केलाय. हो, तसंच क्रोध, ईर्ष्या, लोभ निर्माण झाला की ग्रंथी उद्दीपित होतात. कोणत्या टाइमला कोणती ग्रंथी उद्दीपित होते, अशा शरीरात ग्रंथी येतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक ग्रंथी आहे, जशा थायरॉइड ग्रंथी आहेत, पॅराथायरॉइड ग्रंथी आहे, तसं अपेंडिक्स नावाची एक ग्रंथी आहे. पण आताच्या वैद्यक शास्त्रामध्ये अपेंडिक्सला काही किंमत नाही. म्हणून ते सांगतात की हे निकामी आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून ते निकामी आहे का त्याचं काय काम आहे याचं संशोधन झालेलं नाही. शरीर निसर्ग देत असताना कधी निकामी वस्तू देत नाही. उदाहरणार्थ, श्रीमंत माणसाला पायाची गरजच नाही, कारण पाठीमाग रिव्हर्स घेऊन गाडी पायरीला लावली जाते. मधून उतरायचं आणि गाडीत बसायचं. गाडीतून उतरलं की मंडपाच्या जवळ गाडी लावायची. ऐकत स्टेज पर्यंत आणण्याची व्यवस्था नाही म्हणून आणत नाहीत लोक. नाही तर माणसं बसायला जागा कमी, पण गाड्याची व्यवस्था झाली पाहिजे. दुकान टाकायचं ठरलं तर अगोदर पार्किंग पाहिजे, तरच पुढं गिराईक सर्किंग आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय, मी आपल्याला सांगत होतो की श्रीमंत माणसाला पायाची गरजच नाही. मग टाकावेत का पाय, मग तोडून टाकायचे का? शरीरात काही गोष्टी संशोधित झालेल्या नाहीत अशा ग्रंथीत महाराज, अशा ग्रंथीत. आणि या ग्रंथी काय काम करतात, कशा काम करतात, मी आपल्याला चिंतन सांगत होतो की ताप आल्यानंतर माझं बोलणं कुठे, नाही तर तुम्हाला पुन्हा हे ऐकून ताप यायचा. माझं बोलणं ऐकून ताप यायचा. काहीला ताप येतो, काहीला संताप येतो. मग ही
कोणती ग्रंथी ताप निर्माण करते. ताप कमी करणं म्हणजे शरीराचा थोडासा थकवा कमी करणं, पण ताप कशामुळे आला याचं संशोधन करणं हे महत्वाचं आहे. मी आपल्याला चिंतन सांगत होतो, ताप आल्यानंतर वैद्याकडे डॉक्टरकडे जावं लागतं. तसं संसारामध्ये ताप निर्माण झाल्यानंतर संताकडे गुरुकडे आपल्याला जावं लागतं. त्यावेळेस ते आपला ताप उतरतात महाराज. त्रिविध तापाची झाली बोळवण. आणि पुढं काय देखील चरण वैष्णवा वैष्णवाचे देखील चरण वैष्णवाचे देखील चरण वैष्णवाचे वैष्णवाचे देखील वैष्णव हे त्रिविध ताप नष्ट करीत असतात. मी क्रांती शब्दासाठी संताचं जीवन तापलेलं आहे या तापासाठी बोलतो. तुम्हाला ताप तर होत नाही ना काही, म्हणून तर विचारतो. विषय असा चाललेला आहे की गंगा पापम शशी तापम दैन्यंच कल्पतरुस तथा असं वर्णन केलेलं आहे. पापम तापम दैन्यंच हरे साधू समाग. म्हणजे पाप ताप दैन्य एक एक वस्तू घालवतं, पण संत हे तिन्ही एकाच वेळेस घालवतात. म्हणून ताप, हा ताप संत घालवतात. त्रिविध ताप, आध्यात्मिक, आदि भौतिक आणि आदि दैविक, हे तीन ताप आहेत. आता कोरोना झाला म्हणजे आदि भौतिक ताप आहे महाराज. आदि भौतिक याला समेष्टी प्रारब्ध म्हणायचं, समाजाचं समेष्टी प्रारब्ध. कसं ज्या पापाला धनी नाही, मालक नाही, ते बेवारसी पाप समेष्टी प्रारब्धामध्ये आणि समेष्टी पापामध्ये येतात. उदाहरणार्थ तुम्ही कीर्तनाला यायला लागले, पण येत असताना पायाखाली किती किडे मुंगे मेल्या याचं माप आहे का? ते तुम्हालाही माहित नाही मेलेलं. मग ते पायाखाली मेलेले, ते उरलेले जे पाप आहेत, ते पाप ज्याला कुणी धनी नाही, ते समाजाच्या डोक्यावर बसतात. आणि असे असंख्य पाप एकत्रित झाले की मग काही वर्षानंतर अशी सामाजिक पीडा, याला जनपद ध्वंस असा शब्द आहे. जनपद ध्वंस म्हणजे ईश्वराच्या इच्छेनं समेष्टी प्रारब्धाच्या माध्यमातून जो ताप होतो त्याला भौतिक ताप म्हणतात. भौतिक ताप. आणि हा येतो काही वर्षानंतर 100% येतो. 100% येतो. मग कशाच्या रूपात, कशाच्या रूपात, प्लेगच्या रूपात, किंवा एखाद्या वेळेस समजा म्हणजे स्वाईन फ्लूच्या रूपात, बर्ड फ्लूच्या रूपात, किंवा कोरोनाच्या रूपात तो येतो. आणि त्या पद्धतीनं
पापाचं क्षालन केलं जातं, समाजाला त्रास होतो आणि समाजामध्ये भीती निर्माण होते आणि पुण्यकर्म बंद पडले जातात. हो, पाप कर्माची पुन्हा वृद्धी होते. भगवान परमात्म्याच्या इच्छेप्रमाणे या गोष्टी घडतात. म्हणून मी आपल्याला चिंतनीय बाब सांगतो की त्रिविध ताप आहेत. या त्रिविध तापानं प्रत्येक माणूस तापलेला आहे, तप्त झालेला आहे. म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगतो, ताप हा माणूस घेऊन आलेला आहे संग. कळत असेल तर माफी मागून माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो महाराज. जन्मताना ताप असतो. जन्मताना मुलाला लेकराला आणि आईला इतका ताप असतो की लेकराला जन्मताना एवढा ताप असतो की ते जन्मल्या तापामध्ये रडत आणि रडल्यानंतर ते शांत जे पडतं झोपतं ते 24 तास कीर्तनात झोपलेल्या माणसं इतकं झोपतं महाराज, शांत रीतीनं. म्हणून 24 तास लेकरू झोपतं, शांत रीतीनं झोपी जात. ते त्याला ताप झालेला असतो आणि तो ताप डॉक्टरच्या डिग्रीनं तपासता येत नाही. हा जन्मतानाच त्याच्या बरोबर त्यांनी ताप घेऊन आलेला आहे आणि मरताना सुद्धा ताप निर्माण होतो. मृत्यूच्या समयाला इतका ताप निर्माण होतो की त्या तापामध्ये तो मरणारा व्यक्ती बरळतो. त्याला कळत नाही, समोर आलेली माणसं कळत नाही, बुद्धीवरती त्या तापाचा अंमल चढतो आणि माणसाच्या मेंदूची क्रिया बंद पडायला लागते. एवढा ताप निर्माण होतो. म्हणून जन्मताना ताप आहे, मृत्यूच्या टाइमला ताप आहे. हा आध्यात्मिक प्रकारचा ताप आहे, बरोबर घेऊन आलेला आधिदैविक ताप आहे, ईश्वराच्या कोपापासून झालेला ताप आहे. हे सगळे ताप आहेत आणि जीव ज्या वेळेस तप्त होतो त्यावेळेस संताला शरण जातो आणि संत त्याला मार्गदर्शन करतात. सावता महाराजांचं जीवन तापलेलं जीवन म्हणजे क्रांतिमय जीवन आहे. म्हणून त्यांच्या क्रांतिमय जीवनातून तापातून जी गोष्ट घडली, तर ती कोणती गोष्ट घडली महाराज? न घडणारी गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये घडून त्यांनी दाखवली. कोणती? तर सगळ्या टाकाव असलेला कांदा. कळतंय का माझं बोलणं? सगळ्यात टाकाऊ असलेला कांदा. जगानं त्या कांद्याची किंमत फार कमी केलेली. हो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सरकार कुणालाच भेट नाही पण कांद्याला भेट. सरकार कुणालाच भीत नाही पण कुणाला भीत? कांद्याला भीत. त्याचं कारण आहे की आकलीचे कांदे त्याच्यात जास्त आहेत. म्हणून कांद्याला सरकार भीत फार दिवसापासून. म्हणून कांद्याचा भाव जास्त वाढू देत नाही. कमी झाला तर हरकत नाही पण वाढू देत नाही. कांद्याचा भाव जास्त वाढला की ते बाजरीचे कणस, मकाचे कणस घेऊन येतात लोक, मीडियावाले. कुणाचे ते मोठे माईक असते त्याला मकाचं कणीस म्हणायचं, कुणाचे बारीक बारीक असते त्याला बाजरीचं कणीस म्हणायचं. असे तोंडा पुढे धरते तर विचारते, आता 100 रुपये किलो कांदा झालाय, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी म्हणावं की आता गरिबांनी काय खावा? कांदाच खाल्ला म्हणजे मग माणसं जगतील का? हो, हल्लीच्या काळात नको त्या वस्तूला जास्त प्राधान्य महाराज. हिऱ्या मानकाला, सोन्या नाण्याला प्राधान्य नाही, कांद्यालाच प्राधान्य. काय खावा? अहो, आमचे वारकरी 60-70 वर्ष झालं कांदा खात नाहीत. का मेले का काय? ते उरपट चांगले जगते. पण कांदा वाढला, शेतकऱ्याच्या घरात पैसा यायला लागला की बिना पैशाचं ते मीडियावाले पुढे येणार आणि विचारणार आता तुम्हाला काय वाटतं? मग त्यांनी सांगावं सगळं घरातलं अर्थशास्त्र कोलमडलं.
कोलमडत नाही का? हो, सगळं घर कोलमडलं तरी सुद्धा तिथं कोलमडलं नाही. आणि कांद्यामुळं कोलमडलं म्हणजे दरवाजा मोकळा मोरीला बोळा. कार्यक्रमच फार विचित्र महाराज. कांदा म्हणजे जीवन आवश्यक वस्तू नाही. कांदा नाही खाल्ला तरी माणूस जगू शकतो आणि कांदा खाल्ला तरी बी जगू शकतो. उरपाट तुम्हाला सांगतो, कांदा जर जास्त खाल्ला तर कीर्तनात गर्दी करून बसायचं नाही. म्हणून कीर्तनाला येणाऱ्या माणसांनी तरी निदान कीर्तनापुरता तरी कांदा खायचा नाही. आणि खाल्ला कांदा तर जांभळी देऊन लोकांच्या तोंडात वास घालायचा नाही. फार सुगंध चालतो महाराज कांद्याचा. टाकाव असलेला, दुर्गंधीनं युक्त असलेला, नव्हे नव्हे त्या कांद्याचं जर वर्णन करायचं ठरलं तर तो कांदा चाळीमध्ये जर, साठवणीमध्ये जर एखादा कांदा सडला, कळतंय माझं बोलणं? तो कांदा जर सडला तर तो एकटा सडतो का? कारण त्याचा स्वभाव आहे की दुसऱ्याला सडवणे. देणगी देणारा माणूस, आपलं पदार्थ आहे तो स्वतः सडतो आणि दुसऱ्याला सडवतो. हो, असा सडका. आणि सडका कांदा ज्यावेळेस सडकावर टाकला जातो त्यावेळेस कांद्याची किंमत काय? म्हणजे कांदा टाकावा आहे, पण आमच्या सावता महाराजानं वारकरी संप्रदायामध्ये त्या कांद्याला महत्व दिलं. हो, कांद्याला महत्व दिलं कारण वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात टाकाऊ असलेल्या वस्तूला मोठेपण मिळतं. म्हणून कांद्यामध्ये देवत्व दिलं. आणि पहिले संत आहेत, हो, कांद्या इतकी आपण खालच्या थराचे नाहीत महाराज, पण कांद्याला सुद्धा देवत्व दिलं. देव पाहण्याची नजर वेद उपनिषदानं दिली, त्याच लेवलनं संतांना आपल्याला देव पाहण्याची दृष्टी दिली महाराज. दृष्टी, नजर दिली, नजर. कारण देव पाहायचा असेल तर बिना नजरेचा पाहता येत नाही. अर्जुनाला देव पाहण्यासाठी नजर द्यावी लागली का नाही? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं आहात आणि 100 वर्ष झाले का? 107 वर्ष झाले. 100 वर्ष होऊन गेले. पण 100 वर्ष होऊन गेले त्यामुळे तुम्ही ज्ञानेश्वरीच्या फार जवळ आहात. म्हणून तुम्हाला कल्पना आहे की कांदा हा टाकाऊ असलेला पण त्याला देवत्व. मग अर्जुनाला नजर दिली भगवंताने, अगोदर नजर दिली आणि नंतर देवत्व दिसलं. बिना नजरेचं नाही. म्हणून ती दृष्टी यायला पाहिजे, दृष्टी. आणि ती दृष्टी सावता महाराज आपल्याला देतात. महाराज, काळजी करू नका, तुम्ही तुमच्या जीवनाचा उबग करू नका. मी हिनकस आहे, लहान आहे, मी अमक्या जातीचा आहे, मी तमक्या जातीचा आहे, असा विचार करू नका. कांद्या इतका खालच्या आणि विकृत आहे कांदा, विकृत. इतका विकृत आहे कांदा, काय सांगावं तुम्हाला. हो, कांदा एवढा विकृत आहे की कीर्तनामध्ये मी त्याचं वर्णन करीत नाही. इतका विकृत आहे. तितका माणूस विकृत नाही. तरी सुद्धा कांद्याला देवत्व बनवलं आणि आपल्या समोर देव म्हणून कांदा आला महाराज. आणि कांद्याची ही नजर ज्ञानेश्वरीत जशी सांगितली, जसा भगवान परमात्मा सर्व पदार्थामध्ये आहे तसा कांद्यामध्ये सुद्धा परमार्थ आहे, परमात्मा आहे. आणि आपापल्या व्यवसायामध्ये कसा परमात्मा नटलेला आहे हे सांगण्याकरता सावता महाराज ज्या माळी कुटुंबामध्ये जन्माला आले त्या माळी कुटुंबाचा व्यवसाय आहे
हो, भाजी निर्माण करणं, मळा पिकवणं, कांदा, मुळा, गाजर, रताळू, ऊस, हो, ह्या सगळ्या वस्तू तयार करून बाजारामध्ये विकायला नेणं हे माळ्याचं काम आहे. आणि त्या माळ्याच्या कुटुंबामध्ये सावता महाराज जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी त्या प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला परमात्मा दाखवण्याचं काम केलं. म्हणजे तुम्ही ज्या धंद्यात असाल त्या धंद्याला सोडायचं नाही. यत करोशी यदस्नाशी यज्जुहोशी ददाशी यत तपस्येसी कौंतेय तत्पुरुषो मदर्पणम. म्हणजे तुम्ही जे जे काही करीत असाल ते मला समर्पण करून भावनेनं जर केलं तर तुमचा धंदाच तुम्हाला परमार्थ दिसेल. म्हणून डॉक्टरनं कीर्तन करायची गरज नाही. डॉक्टरनं ज्ञानेश्वरी वाचली नाही वाचली तरी चालेल, पण त्याच्याकडे येणारा पेशंट हा माझा पांडुरंग आहे, हा माझा विठ्ठल आहे आणि माझ्याकडं आज तो माझी सेवा घेण्याकरता आलेला आहे. म्हणून पेशंटची सेवा जर त्या डॉक्टरानं विठ्ठलाच्या श्रद्धे एवढी जर केली तर महाराज त्याला पेशंटच विठ्ठल दिसे. वकिलानं वकालत सोडण्याची गरज नाही. त्यांनी वारी केली काय नाही केली काय हरकत नाही, पण वकिलांनी एकच विचार केला पाहिजे की माझ्याकडे आलेला पक्षकार त्याला न्याय मागण्याकरता आलेला आहे, त्याच्यावरती अन्याय झालेला आहे आणि तो न्याय मागण्याकरता आलेला आहे. मग ती न्याय देवता जी ईश्वराच्या रूपानं आहे त्याच्याकडे त्याची कैफियत मांडणं आणि कैफियत मांडत असताना त्याला न्याय देण्याकरता त्या पक्षकाराचा मी जिम्मेदार आहे. या दृष्टिकोनातून येणारा पक्षकार माझा परमात्मा आहे असा जर त्यांनी भाव निर्माण केला तर वकालत करणं सुद्धा परमार्थ होतो. हो, डॉक्टरनी इंजेक्शन दिलं तरी त्याला तो परमार्थ होतो. मग तुम्ही कोणत्याही धंद्यामध्ये असा त्या त्या धंद्यातल्या त्या त्या ग्राहकाला आणि त्या त्या वस्तूला जर तुम्ही विठ्ठल मानलं, पांडुरंग मानलं तर विठ्ठल जळीस्थळी भरलेला आहे, काष्टी पाषाणामध्ये भरलेला आहे. ही नजर वारकरी संप्रदायाला पहिल्यांदा देण्याचं काम कुणी केलं तर श्री संत सावता महाराजांना केलं. म्हणून कांद्यामध्ये परमात्मा पहिल्यांदा दाखवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून समाजाला लिहित असताना ते सावता महाराज अभंगाचं पहिलं चरण सांगतात. कांदा मुळा भाजी कांदा मुळा कांदा त्याची चव वेगळी, मुळा,
काही काहीचा त्या खाणाऱ्याच्याच मुळावर आलेला मुळा. कांद्याची चव वेगळी, मुळ्याची चव वेगळी. पुन्हा भाजी. आता भाजी हा कॉमन शब्द वापरला. हल्लीचे लोक जसे सुशिक्षित झालेले लोक कशाला बी भाजीच म्हणते. कशाला बी भोपळा केला पातळ तरी त्याला काय म्हणते, भाजी. पुन्हा कारलं केलं तरी बी भाजी. खरं तसं नाही महाराज. फळाची भाजी नसते. भाजी ही पाल्याचीच असते. पाल्याची असते ती भाजी असते. फळाची भाजी नाही. म्हणून त्याला कॉमन नाव आहे. आता तुमच्याकडे काय मला माहित नाही. पण कालवण असा शब्द आहे. काही भागामध्ये त्याला कोरडेच म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रात फिरतो म्हणून आम्हाला माहिती आहे. कोरडेच म्हणतात. ते बी वजन देऊन काही काही भागामध्ये कोरड्यास कोरडेच म्हणतात. पुन्हा कालवण म्हणतात. आणि असा कॉमन म्हणजे भाजी. कशाला बी भाजीच म्हणायचं. पण भाजी तशी नसते. आता उदाहरणार्थ मोड आलेल्या मटकीची भाजी नाही महाराज. त्याला उसळ म्हणा फार तर. पण उसळ बी असते ती त्याच्यातही पुन्हा साबुदाण्याची वेगळीच असते. त्याची वेगळे वेगळे नाव पण कॉमन नाव असतात काही काही. तर त्याच्यामध्ये मी आपल्याला गोष्ट सांगतो की भाजी म्हणजे पाल्याची असते तिलाच भाजी म्हणतात. एक म्हणून कांदा, मुळा आणि भाजी हे तिन्ही वेगळे वेगळे. कसे वेगळे वेगळे? तर कांदा हा आणि मुळा. कांदा गोल असलेला कंद आहे. कांदा हा कंद आहे. मुळा बी कंद आहे पण लांब असलेला कंद आहे. म्हणजे जमिनीच्या पोटामध्ये वावरणारे कांदा आणि मुळा हे जमिनीच्या पोटातले. हे जमिनीच्या पोटातले लेकर. आणि भाजी म्हणलं की ती वर आलेली पालेभाजी. आणि ती पालेभाजी स्वतः जीवन जगते आणि मुळाला आणि त्याच पद्धतीनं फळाला ती जगवत असते. म्हणून ज्यांना जीवशास्त्र कळतं त्यांच्यासाठी सांगतो, भाजीमध्ये हरितद्रव्य असतात. हरितद्रव्य सूर्याच्या प्रकाशातून आणि विविध प्रकारच्या वायूच्या माध्यमातून ती पानं हरितद्रव्य निर्माण करून घेतात आणि त्या पूर्णपणे त्या झाडाला खत देण्याचं आणि पुष्ट करण्याचं काम ती पानं करतात. म्हणून जेवढी जिम्मेदारी मुळा आपलं मुळ्या आहेत, मुळ्या वनस्पतीच्या मुळ्या आहेत, जेवढी जिम्मेदारी मुळ्याची आहे त्याच्यापेक्षा जिम्मेदारी पानाची आहे. म्हणून तुम्हाला एक चिंतनीय बाब सांगतो. तुम्ही एखाद्या गोष्टीला जर मोड आला तर पहिल्यांदा पानाकडं फुटणारा अगोदर कोंब फुटतो का मुळ्याकडचा अगोदर फुटतो? एवढं कळलं नाही तर वरचा कोंब अगोदर का खालचा कोंब अगोदर? वरचा कोंब अगोदर. वरचा कोंब अजून बी बघा तुम्ही बारकाव्यानं. कारण कीर्तन करायचं म्हणल्यानंतर सगळ्या गोष्टीचा अभ्यास लागतो. नाही तर लोक म्हणतात ह्या कंबर बांधायला रात्री काही बी गप्पा हल्ल्या राहू. वरचा अगोदर मोड. मनुष्य जन्म सुद्धा जन्मत असताना पहिल्यांदा डोकं निर्माण होतं महाराज आणि नंतर पाय फुटत. म्हणून हे पाय मुळे येतात आणि डोकं हे वरचं शेट आहे. ऊर्ध्व मूलम आधहा शाखा. म्हणून वरी मुळ्या ह्या डोक्यात मुळे येतात. आपल्या डोक्यात मुळे येतात. उलटा आहे माणूस. माणूस उलटा आहे. वरून मुळे येतात, डोक्यात येतात. डोका अगोदर आहे. म्हणून आमच्या ज्ञानोबारायचा एक अभंग आहे.
चिंचेच्या पाणी वसविले देऊळ, आधी कळसू मग पाया. अगोदर कळस म्हणजे डोकं निर्माण झालं, नंतर पाय फुटले. पण सामान्य कॉमन भाषेमध्ये पाय हे मुळ्याकडे आहेत आणि डोकं हे फळाकडे आहे. या हिशोबाने पाहिलं तर अगोदर डोक्याचा अंकुर निर्माण होतो आणि नंतर पायाचा. म्हणून वनस्पती ह्याला पाय का म्हणतात? पादपाणी पा पिबंती म्हणजे पिणे, पायाच्या द्वारा रस पितात म्हणून त्याला वृक्षाला पादप असं म्हणतात. म्हणून मुळ्याचं जेवढं महत्व आहे तेवढं पानाचं जास्त महत्व आहे. म्हणून जर पानं करपले तर झाड जळून जातं. मुळ्या असल्या तरी सुद्धा पानं करपल्यानंतर झाड जळून जातं, कारण त्याचं खत पाणी आणि श्वासोच्छ्वास घेण्याचं काम मुळ्या करीत नाही, तर श्वासोच्छ्वास घेण्याचं काम पानं करतात. आणि ती पानाची पालेभाजी जी असते ती श्वास ग्रहण करते, कार्बन डायऑक्साईड घेते, ऑक्सिजन सोडते, ऑक्सिजन घेते, कार्बन डायऑक्साईड सोडते. त्याचा सुद्धा श्वासोच्छ्वास चाललेला असतो. जीवशास्त्र वाचा आणि त्या पद्धतीनं ते पाला, त्या पाल्याची जी भाजी असती तर ती त्या वनस्पतीला झाडाला तर ती पोषक असतेच, पण माणसाला सुद्धा सगळ्यात भाजी जर कोणती पोषक असेल तर पालेभाजी. पालेभाजी अत्यंत पोषक आहे. म्हणून पालेभाजी खाणारा माणसाचं हाड हो इतकं बळकट असतं की तितकं कशानंच बळकट हाड होत नाही. हो, पण हल्लीच्या काळात काही संशोधकांना हो भाज्या खाण्यापेक्षा दुसरे पदार्थ खा म्हणजे कोरोना होणार नाही. हो, मध्येच लांड घोडं उभे पिकातून दामतील. हल्लीच्या काळात खोटं बोलणारे पण रेटून बोलणारे माणसं जास्त झालेले. म्हणून त्यांनी त्याला उत्तर देण्याकरता मी कीर्तनात काय शब्द वापरले ते सांगत नाही महाराज. हो, पण पालेभाजी ही माणसाला जीवनामध्ये हो, म्हणून तर तुम्हाला सांगतो शेळी नुसते फक्त पाला खाते महाराज. हो, शेळी काय खाते? नुसता पाला खाते. म्हणून गाईच्या दुधापेक्षाही शेळीचं दूध शक्तिशाली आहे. हो, गाईच्या दुधाला तरी प्रोटीन्स मिळण्याकरता आणि व्हिटॅमिन्स मिळण्याकरता काही वेळ लागतो, पण अर्ध दूध शेळीचं पेपर्यंत हो पोटात गेलेल्या दुधाचे व्हिटॅमिन्स तयार झालेले असतात. म्हणून महात्मा गांधीजी हो शेळीचं दूध प्यायचे. म्हणून शेळी अत्यंत चंचल आहे. ज्ञानोबरायनं तिचं वर्णन केले, शेळीचे नी तोंडे सैंघच रे. हो, शेळी पाला खाते. हो, म्हणून शेळीचं दूध प्रभावी आहे. गाय पाला खाते, गवत खाते, म्हणून गाईचं दूध प्रभावी आहे. हो, शक्तिशाली आहे. हो, गवतावरती फुकटच्या जगते गाय, पाला खाते, भाजीपाला खाते. म्हणून खाण्यामध्ये भाजीपाला असावा. नुसता शिजवून खाल्लेला भाजीपाला, त्याच्यापेक्षा कच्चा भाजीपाला खाणारी माणसं शक्तिशाली असतात. हो, इसवी सन 1900 आपलं 2003 ला माझा ऍक्सिडेंट झाला आणि हे इथून हात माझा पूर्ण निखळला, उजवा हात निखळला आणि ह्या हाडाचे पाठीमागच्या हाडाचे बारीक 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 भाताच्या शीतासारखे तुकडे झाले. संचेती हॉस्पिटलला पुण्याच्या नेल्याच्या नंतर त्याचा एक्सरे केल्याच्या नंतर ते बारीक बारीक हजारो तुकडे जिथे तिथं होते, फक्त चिरा पडलेल्या होत्या. काचावरती जसा दगड मारल्यानंतर चिरा पडतात गाडीच्या, तशा चिरा पडलेल्या होत्या, पण हाड बाजूला निघून गेलेलं नव्हतं. त्यावेळेस आपल्या भारत देशातला सगळ्यात ऑर्थोपेडिक्स विभागाचा तज्ञ असलेला संचेती, त्या संचेतीनं सांगितलं की ह्या माणसाची हाडं इतके प्रभावी कशी. शुद्धीवर आल्यानंतर मला विचारलं तुम्ही काय खाल्लं? मी म्हणलं मी भाकरी कमी खातो
भाजी जास्त खातो. त्यावेळेस त्या डॉक्टरनं असं सांगितलं की त्या कच्च्या भाजीचा परिणाम तुमचे हाड स्थिर राहिले नाही तर ह्याचा बारीक पीठ होऊन पाणी होऊन खलास झालं असतं. आज हात हालतोय ती फक्त कच्च्या पालेभाज्या. एक भाकरी खाल्ली तर मी एवढी भाजी आज बी खातो. कशा करता? सावता महाराजाचं चिंतन सांगण्याकरता. कांदा मुळा भाजी. म्हणून भाजी शिजून खाल्ल्यापेक्षा कच्ची भाजी खा आणि बघा तुमचा प्रभाव कसा होतो. ती एवढे शक्तिशाली हाड झाले. आणि हे हाड बळकट कशानं होतं तर भाजीपाल्यानं होतं. हो, कशानं होतं? अनेक प्रकार. मी काय ऑर्थोपेडिक्स विभागाचं तुम्हाला तंत्रज्ञान सांगत नाही, पण माझ्या जीवनातली गोष्ट सांगतो की ह्या तिन्ही प्रकारच्या चवीनं वेगळ्या वेगळ्या असलेल्या भाज्या, पण त्या भाज्यामध्ये विठ्ठल पाहिला. सावता महाराजांनं भाजीत, पालेभाजीत, मुळ्यामध्ये, गाजरामध्ये, हो, पुन्हा कांद्यामध्ये, रताळामध्ये, हो, भगवान परमात्मा पाहिला. ऊस, गाजर, रताळू अवघा झालासे गोपाळू. हो, रताळात त्यांनी गोपाळ पाहिला. आपण रताळे माणसं. रताळ्याला मरेपर्यंत रताळ्याला रताळ कळत नाही. काही कळत नाही. देव परमात्मा पाहायचा असेल तर सावता महाराजानं ही नजर आपल्याला दिली. हो, नजर दिली. गाजरामध्ये परमात्मा पाहिला. ऊस, गाजर काय त्यांची नजर आहे महाराज. हो, आपल्याला गाजर गाजर कळत नाही महाराज. म्हणून लोक म्हणते की हे गाजरे आहे. आपल्याकडे शिवी दिली जाते, पण जरा थोडीशी सभ्य शिवी आहे. हो, लाल गाजरे आहे. हो, असं म्हटलं जातं. तुम्हाला जाता जाता एक सांगतो. एका माणसानं 1 रुपयामध्ये पावशेर गाजर हलवा द्यायचा ठरवलं. 1 रुपयामध्ये पावशेर. आणि त्या टाइमला हो 8 रुपये 10 रुपये किलो गाजर. आणि 1 रुपयामध्ये पावशेर गाजर हलवा. हो, लोकांची उडी पडली महाराज. इकडून पलीकडे असं छिद्र बोळ होती कपड्याची केलेली. आपल्याकडे लग्नात करतात ना तशी बोळ मधून जायचं. मध्ये गेल्यानंतर 1 रुपयाचा गाजर हलवा. तर तिथं गाजर हलवा केलेला नव्हता. एक गाजर वरी अडकवलेलं होतं पावशेराचं. 1 रुपया द्यायचा. गेल्यानंतर 1 रुपयात पावशेर गाजर हलवा. नुसतं गाजर हलवायचं पुढे निघून जायचं. याला गाजर देणं म्हणतात. आमच्या सावता महाराजांच्या जीवनामध्ये महाराज त्यांनी गाजरामध्ये, रताळामध्ये, पालेभाज्यामध्ये, मुळ्यामध्ये, कांद्यामध्ये देव दाखवला. देव. आणि ही नजर वेदाची नजर आहे. ही नजर उपनिषदाची नजर आहे. ही नजर ऋषी मुनींची नजर आहे. आणि ही आध्यात्मिक दृष्टिकोनातली भक्तिशास्त्रातली अति उत्तम नजर आहे. तप करण्याची गरज नाही, जप करण्याची गरज नाही, ज्ञान मिळवण्याची गरज नाही, अनुष्ठान करण्याची गरज नाही. फक्त नजर बदलायचं काम आहे. आणि त्याच्याकडे बघत असताना कसं बघायचं तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. विठाला जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका माणसाने परदेशाला कांदा 113 रुपये किलोनी विकला. जुन्या काळातली गोष्ट सांगतोय मी. नाही तर कांदे विकायला बाहेर काढतात. हो, 113 रुपये किलो परदेशाला विकल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की तो कृषी पंडित होता, MSc अग्री झालेला. आणि त्याने विचार केला की 113 रुपये किलोनी जर दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा विकतो तर कांदा सुगंधित बनवला तर काय भाव विकेल. म्हणून तो अकलेचाच कांदा ना तो.
बुद्धिमान माणूस, आणि त्याने कांदा सुगंधित बनवायचा ठरवलं. आता सावता महाराज कृषी पंडित आहेत महाराज. हो, नुसते कृषी पंडित नाही तर ऋषी कृषी पंडित असं म्हणायला ज्याला हरकत नाही, अशी सावता महाराज. हो, त्यांच्यामध्ये त्यांनी ही ताकद आणली. मन दुर्गंधीने युक्त असलेला कांदा सुगंधित बनवायचा ठरवला. ते MSc अग्री झालेला माणूस, आणि अग्री झालेली माणसं ते अग्रीच असतात पुढच्या टोकाच. आणि त्यांनी ठरवलं. मग हा सुगंधित कसा बनवायचा? त्यांनी 2 एकरचा प्लॉट, त्याची उभी आडवी नांगरट करून घेतली आणि त्याच्यातले ढेकळं फोडले, काश्या वेचल्या, पालव्या तोडल्या आणि सुंदर तऱ्हेची भूमिका तयार करून ठेवली. मग कांदा लावण्याकरता पूर्वीच्या काळात अशी सरी करायची. वर्मा पद्धत, तुमच्याकडे काय म्हणते त्याला, वरंब पद्धत. आणि त्या पद्धतीनं कांदा वर्माला लावायचा. म्हणून अशा पद्धतीनं त्या कांद्याच्या सुरुवातीला सुगंधित कांदा बनवायचा. म्हणून त्या माणसानं कस्तुरीचं खत घातलं. कस्तुरी कळते का? हो, हरणाच्या नाभी कमलत असते महाराज. आपल्याला कस्तुरी माहिती असून असली तरी एखाद्या बाईचं नाव कस्तुरी असलं तर, हो, महात्मा गांधीजीच्या वाट्याला आली ना कस्तुरबा गांधी. महात्मा गांधीजीच्या पत्नीचं नाव कस्तुरबा होतं. कस्तुरी ती नाभी कमलात असते हरणाच्या, आणि ती ओळखायची असेल तर ओरिजिनल कशी ओळखायची? त्या कस्तुरीच्या वरी कातड असतं असं हरणाचं, त्याच्यावर असं बोट ठेवायचं आणि ते बोट इथं ठेवायचं आणि असा हात दुमडायचा. एवढ्या जाडीतून जर सुगंधित वास आला तर समजा ती ओरिजिनल कस्तुरी, आणि ती 50,000 रुपये तोळा असते, सोने इतकी. आता सोन्याचा भाव कमी झाला, कस्तुरीचा 50,000पेक्षा कमी नाही. आणि इतकी सुंदर कस्तुरी, पण माणूस श्रीमंत, सुशिक्षित माणूस, आणि हट्टाला पेटला कांदा सुगंधित बनवायचा म्हणून त्यांनी कस्तुरीचंच खत घातलं महाराज. हो, आणि तितक्या राहिला नाही तर कस्तुरीचं खत घातल्याच्या नंतर वाफ्यामध्ये जे पाणी मोटारीनं दिलं, तर त्या मोटारीच्या पाईपावरती त्यांनी अत्तराचे फाय लावले. आणि ते सुगंधित पाणी, गुलाबी पाणी वाफ्यात गेलं. माळीये जेऊ ते नेले, ते तू निवांतुची गेले. आणि तिथं गेल्यानंतर वाफा विरजल्याच्या नंतर तो कांदा लावण्यासाठी, हो, लांबून महिला मंडळी बोलवलेल्या होत्या. त्या 1 महिन्यापासून रोज साबणानं आंघोळ घालून 2दा हो निर्मळ स्वच्छ केलेल्या. आणि अशा महिलाच्या हातानं कांदा लावायचा. आणि कांदा लावत असताना 51 तोफाची सलामी. हो, धाड 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 तोफा वाजल्या. आणि 50 खेड्याला माहिती झालं की आमच्या बुद्धिमान माणसाचा कांदा लागला. हो, अक्कलवान माणूस, कांदा लागला. हो, पेपरला बातम्या सगळ्या. कांदा थोडसा चिटकल्यानंतर त्याला आंबवणी चिंबवणी दिलं. त्यानंतर कांदा वाढायला लागल्याच्या नंतर त्याच्यावरती रोगराई पडू नये म्हणून, हो, चार्ली सारख्या अत्तराची फवारे मारले महाराज. कारण व्यवस्थाच कशी केली त्यांनी. अधून मधून त्यांनी, हो, पुन्हा केशराचं खत घातलं. केशर कळतं का? हो, काश्मीर मध्ये असतं महाराज केशर, गुलाबाच्या पाकळीपासून केलेलं. महाराष्ट्रातल्या लोकांना केशर माहित नाही. फक्त सकाळी जेवत असताना बायकोच्या डोक्याचा केशर भाजीत निघाला की कळतं की केशरयुक्त भाजी. केशर काश्मीरचा, आणि तो आणून त्याने त्याचं खत घातलं. कापराच्या वड्याचं खत घातलं. आणि महाराज कांदा मोठा व्हायला लागला. सुगंधित कांदा बनवायचा आहे म्हणून असा मोठा व्हायला लागलेला कांदा त्यांनी एवढी व्यवस्था केली की कांद्याच्या चौकून कडीला गुलाबाची झाडं लावली.
लावली, चमेलीची राणीची झाडं लावली, रात्रीच्या टाइमला सुगंध त्या कांद्यावर यावा आणि दुर्गंधीचा वारा न लागो राजसा. त्या कांद्याला दुर्गंधीचा वारा लागू नये म्हणून ती व्यवस्था केली. आणि सकाळच्या प्रहरी हो तिकडं माणूसच सकाळच्या परी जाऊ दिला नाही. जुन्या काळातली गोष्ट आहे, आता नाही कोणी तसं सामुदायिकरित्या बाग फुलवायला कोणी जात नाही. तिकडं माणूसच फिरकू दिला नाही, एवढी व्यवस्था केली. आणि कांदा मोठा झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्याला त्यांनी आमंत्रण दिलं कांदा कापायचं. मुख्यमंत्र्यांनी मी विचार केला की आपण बरेचसे उद्घाटन केले पण कांदा कापायचं उद्घाटन केलंच नाही. त्यांनी पहिल्यांदाच तारीख स्वीकारली, पटकन म्हणले काहीच हरकत नाही. आणि बऱ्याच दिवस झालं उद्घाटन करायला मिळालं नाही, कांद्याचं का व्हायला तयार झाला तो. आणि मग मुख्यमंत्र्याची तारीख ठरल्यानंतर गाव सजला. सडेस मार्जन ते बी पुन्हा सडे टाकले म्हणजे शेणाचे सडे नाही टाकले, हो अत्तराचे सडे टाकले. सुगंधित अत्तराचे सडे, हो पुन्हा अजून त्या मंडपाला उदबत्त्या अगरबत्त्या लावलेल्या सुगंधित, सगळी व्यवस्था सुंदर तऱ्हेची. सगळ्या पेपरवाले तिथं हजर. तरुण भारत, मथारा भारत, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र सगळे पेपरवाले. झुंजार नेता, म्हातारा नेता, हो संध्यानंद, फेक्यानंद कळत असतात. संध्यानंद म्हणजे नुसते फेकायच्या बातम्या, हो सांज वार्ता, दुपार वार्ता, सकाळ वार्ता, सगळे पेपरवाले सगळे. रविवार, सोमवार, मंगळवार, महाराष्ट्र टाइम, बेटाईम सगळ्या पेपरवाले तिथं. मीडियावाले बी सगळे. मी मगाशी सांगितलं कोणी बाजरीचे कणस घेऊन, कोणी मकाचे कणस घेऊन, कुणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ज्याची ज्याची जसा संप्रदाय असेल त्या पद्धतीनं एवं परंपरा प्राप्त त्या पद्धतीनं ती मंडळी सगळी जमा झाली. कुणी खाली वाकायचं, इकडून वाकायचं. ते फोटो घेणारे कशा करता असे वाकत येत पुन्हा मला काही मेळ लागत नाही. सगळे तिथं आले. कांदा उपटून आणणाऱ्या माणसाला 3-4 दिवसापासून स्वच्छ धुतलेला होता, हो संतूर साबणा. न जाणो त्याच्या हाताचा वास त्याला लागून, म्हणून जसं आता हाताच्या वासानं हो सॅनिटायझर वापरलं जातं, ह्याचा वास त्याला जाऊ नये, त्याचा विषाणू ह्याच्याकडे येऊ नये, त्या कांद्याला एखादा विषाणू लागू नये म्हणून ते हात स्वच्छ धुतलेले ना. असे माणसांनी कांदा आणून उपटून ठेवला. त्या टेबलवर ठेवल्यानंतर मुख्यमंत्री आले, हेलिकॉप्टर मधून उतरले, हो वाजत गाजत आल्यानंतर 101 तोफाची सलामी महाराज कांदा कापण्यासाठी. काय व्यवस्था, ते मोठ्याच काम सगळं. हो मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांनी अशी सुरी धरली त्याच्यावर, ती बी अत्तरात बुडविलेली. शेवटची दक्षता अत्तरात बुडविली, कांद्यावर ठेवल्या बरोबर सगळे तयार होते. त्यांनी कांदा कापल्या बरोबर 101 तोफा दन 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 वाजल्या. कांदा कापला पण कांदा सुगंधित झालाच नाही मला, कारण ते दुर्गंधीनं युक्त. शेजारच्या माणसाच्या डोळ्याला पाणी यायचं ती आलं, नाकात चुनचुन व्हायची ती झाली. मला एक जणांनी विचारलं, म्हणले डोळ्याला कांदा कापल्यावर पाणी का येतं? तर मी म्हणलं कांद्याला मायबाप नसल्यामुळे. त्याला कापल्यानंतर त्याच्यासाठी कोण रडणार, म्हणून कापणारलाच ते रडायला होतं. असा अर्थ नाही महाराज. त्याच्यात अमोनिया निमोनिया नावाचा वायू असतो आणि तो नाकामध्ये कापल्यानंतर शिरतो आणि त्याच्यामुळे नाकात चुनचुन होते आणि डोळ्याला पाणी येतं. जी घटना घडायची ती घडली, कांदा सुगंधित बनला नाही. पण ही घटना अलीकडे घडली, काल्पनिक गोष्ट तुम्हाला सांगितली दृष्टांता दाखल. पण 750 वर्षापूर्वी आमच्या
सावता महाराजानं महाराज कांदा नुसता सुगंधित बनवला नाही तर देव बनवला. देव, त्याला देवत्व प्राप्त झालं. एवढी नजर, एवढी ताकद आणि एवढी क्रांती आणि एवढी प्रतिज्ञा सावता महाराजांना आपल्यासाठी केली आणि वारकरी संप्रदायाला ही नजर देण्याचं काम सावता महाराजांना केलं. तुम्हाला गोष्ट सांगतो, सावता महाराजांचं जीवन म्हणजे वारकरी संप्रदायासाठी वाहिलेलं फुल आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सावता महाराज पहिलं कीर्तन करत होते. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. विठ्ठल गाऊनी नाचू रंगी. 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 वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. आणूया हो, नामाची आवळे न भिवू सर्वता. कळी काळाच्या माथा सोटे मारू. वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. आणि विठ्ठल गाऊनी नाचू रंगी. सुखाचा सोहळा करोनी दिवाळी. प्रेमे वनमाळी चित्ती धरू. सावता मने हाची भक्ती मार्ग धरा. आणि तेने मुक्तीद्वारा ओळगती. वैकुंठीचा देव, आणूया कीर्तनी. म्हणून पहिलं कीर्तन सावता महाराजांना केलेलं आहे. आणि सावता महाराजाच्या मळ्यामध्ये सावता महाराजाकडं या वारकरी संप्रदायाची धुरा ज्ञानोबारायकडं आणि नामदेवरायकडं देण्याकरता भगवान कृष्ण परमात्म्याने म्हणजे विठ्ठलानं ज्ञानेश्वर महाराजाला आणि नामदेवरायला सावता महाराजांच्या मळ्यामध्ये नेलं. महाराज सावता महाराजांच्या मळ्यात नेलं आणि खाली उतारामध्ये ज्ञानोबाराय आणि नामदेवराय थांबले. आणि नामदेवरायला ज्ञानोबारायला सांगितलं की मला तहान लागली, मी मळ्यातून पाणी पिऊन येतो, तुम्ही थांबा.
आणि भगवान परमात्मा गेल्यानंतर सावता महाराज तिथं खुरपीत होते. सावता महाराजाला सांगितलं भगवंतानं माझ्या पाठीमाग 2 चोर लागलेले, तर मला कुठंतरी लपायला जागा दे. त्यावेळेस सावता महाराजांनी विचार केला की देवाला कुठंच लपवता येणार नाही, फक्त त्याला हृदयामध्ये जागा आहे. म्हणून देवाला हृदयामध्ये खुरप्यानं हृदय कापलं आणि त्याच्यामध्ये भगवंताला बसवलं. आणि देव लपल्याच्या नंतर नामदेवरायाने ज्ञानेश्वर महाराज सावता महाराजाच्या मळ्यात आले आणि सावता महाराजाला विचारलं की इथे पांडुरंग परमात्मा आले होते, कुठे? त्यावेळेस सावता महाराज विदेह स्थितीला गेलेले, काहीच बोलत नव्हते. इकडं तिकडं पाहिलं पण देव दिसत नाही. असं पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायनं पाहिलं की हृदयातून भगवंताच्या पितांबराचा थोडासा भाग बाहेर आलेला होता. पाहिलं आणि हृदयामध्ये साठवलेला परमात्मा पाहिला आणि सावता महाराजाच्या पायावरती डोकं ठेवलं की हृदयामध्ये साठवण्याची ताकद फक्त तुमच्याकडं आहे. म्हणून सावता महाराजाच्या पायावर डोकं ठेवलं आणि नामदेवरायांनी आणि ज्ञानोबारायांनी सांगितलं की इथून पुढचा भक्ती मार्ग कसा करायचा तो तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि देव आम्हाला प्रगट करून दाखवा. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामुकी भ्रांतासी कामो विषयावरी तो हृदयातला परमात्मा जगतामध्ये दाखवत असताना विराट रूपामध्ये आणि व्यापक स्वरूपामध्ये भगवान परमात्मा नामदेवरायला आणि ज्ञानोबारायला सावता महाराजांना दिला. आता ही कथा झाली, पण या कथेच्या पाठीमागे संदर्भ असा आहे की तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्ञानाचे सागर भगवान ज्ञानोबाराय. हो, जनाबाई काय म्हणते? ज्ञानाच्या तुम्हाला एक गमक सांगतो. आपल्याला मोठेपण मिळवण्यासाठी आपल्याला ज्ञान शिकावं लागतं महाराज, आणि ज्ञानाच्या आश्रयानं जाऊन आपल्याला मोठेपण मिळवावं लागतं. नवे नवे ज्ञान सांगत असताना ह्रस्व दीर्घ काना मात्रा वेलांटी अल्पविराम स्वल्पविराम अर्धविराम चुकू नये याची दक्षता घ्यावी लागते. हो, सगळे अर्थ सांगावे लागतात, लोकाला पटवावं लागतं, पुन्हा डोक्यात आठवावं लागतं, पुन्हा ते घटवावं लागतं. या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर ज्ञान प्रगट होतं आणि मग लोक म्हणतात नाही नाही महाराजांनी छान सांगितलं. म्हणजे महाराजाला ज्ञानाच्या आश्रयाने जावं लागतं, त्यावेळेस त्याच्या ज्ञानाचं प्रगटीकरण होतं. पण ज्ञानोबारायचं तसं नाही महाराज, ते ज्ञानाच्या आश्रयाला गेले नाही, ज्ञानच त्यांच्याकडं आश्रित होऊन आलं.
त्याला मोठेपण मिळण्यासाठी, त्या ज्ञानाला मोठेपण मिळायचं म्हणून माऊलीकडे आलं. आणि सागर म्हणजे सागराची उपमा सागरालाच द्यायची मला, म्हणून ज्ञानाचा सागर ज्ञानोबा, भक्तीचा सागर नामदेव, लक्षपूर्वक ऐका, भक्तीचा सागर नामदेव आहे, करुणेचा सागर भगवान परमात्मा. पण हे तिन्ही सागर सावता महाराजाकडे आले बर. लक्षपूर्वक ऐका, माझं बारकाव्यानं बोलणं. ज्ञानाचा सागर ही सावता महाराजाकडे आला, करुणेचा सागर भगवान परमात्मा सावता महाराजाकडे आले, आणि भक्तीचा सागर ही नामदेवराय सावता महाराजाकडे आले. का तर सावता महाराज म्हणजे प्रेमाचा सागर. सावता सागर प्रेमाचे सागर, सावता सागर प्रेमाचे सागर, घेतला माझ्या घरी, घेतला माझ्या घरी. सावता सागर प्रेमाचे श्रवणामध्ये अति उच्च लेवलला असलेल्या लोकांसाठी बोलतो, वरच्या लेवलला स्तरावर असलेल्या लोकांसाठी बोलतो. कारण ज्ञान हे साधन स्वतंत्र नाही, भक्ती हे साधन स्वतंत्र नाही, करुणा हे साधन स्वतंत्र नाही, पण प्रेम हे साधन स्वतंत्र आहे. कारण ज्ञानाला गरज प्रेमाची असते, भक्तीला गरज प्रेमाची असते, आणि करुणेला गरज प्रेमाची असते. म्हणून सावता महाराजांच्या प्रेमाकडं करुणेचा सागर गेला, भक्तीचा सागर गेला, आणि ज्ञानाचा सागर गेला. कारण भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. स्पष्ट उल्लेख आहे. भक्ती असली तरी प्रेमाशिवाय नाही. प्रेमाविन भजन नाकाविना मोती, अर्थाविना पोती वाचू. ज्ञान असेल तर प्रेमाविना शुष्क ज्ञान आहे. म्हणून ज्ञानाला गरज प्रेमाची, भक्तीला गरज प्रेमाची, करुणेला गरज प्रेमाची. म्हणून प्रेम हे भांडार सावता महाराजाकडे असल्यामुळे हे तिन्ही सागर. आता आपल्या भौगोलिक परिस्थितीत सांगतो, वरच्या बाजूला आहे ती अरबी समुद्र, पूर्वेच्या बाजूला आहे तो बंगालचा उपसागर, आणि दक्षिणेच्या टोकाला आहे तो हिंदी महासागर. आपली भौगोलिक परिस्थिती पश्चिमेचा अरबी समुद्र, पूर्वेचा बंगालचा उपसागर, आणि इकडचा हिंदी महासागर. तुम्हाला गोष्ट सांगतो, अरबी समुद्राकडे जर गेला तर तुम्हाला काही दिवसानंतर जहाजानं गेला तर पलीकडचा काठ लागतो. भूगोल पहा. अरबी समुद्रात पश्चिमेला जर गेला तर तुम्हाला पलीकडचा काठ लागतो. पूर्वेच्या बंगालच्या उपसागराकडे गेलात तर काही अंतर गेल्यानंतर पूर्व क्षितिजावरती एक जमिनीचा काठ लागतो. पण हिंदी महासागरामध्ये जर तुम्ही गेलात तर अँटार्क्टिका उपखंडापर्यंत, दक्षिण ध्रुवापर्यंत तुम्हाला टोक लागत नाही. म्हणजे हिंदी महासागराचा अंत कळत नाही. इतका विशाल हिंदी महासागर आहे. भारताची सीमा अँटार्क्टिका उपखंडापर्यंत, दक्षिण ध्रुवापर्यंत आहे. हिंदी महासागर हा जगातला सगळ्यात मोठा सागर आहे. म्हणून बंगालच्या आणि अरबी समुद्रापेक्षाही हिंदी महासागर मोठा आहे. आणि तिन्हीचा संगम कन्याकुमारीच्या टोकाजवळ झालेला आहे. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर, तिन्ही सागराची तुम्हाला तिथं भेट झालेली दिसते. काळं पाणी, निळं पाणी
आणि त्याच पद्धतीनं पांढरपाणी समुद्र ध्वनी तुम्हाला हिंदी महासागराची तिन्हीची बी तिथं भेट झालेली, कन्याकुमारीच्या ठिकाणी विवेकानंदाच्या स्मारक मंदिराजवळ तिन्हीची भेट झालेली पाहायला मिळते. सावता महाराजाच्या मळ्यामध्ये ज्ञानाचा सागर, भक्तीचा सागर, करुणेचा सागर हिंदी महासागरामध्ये सावता महाराजाच्या मळ्यामध्ये एकत्रित झाले महाराज. आणि हे सागर सगळे एकत्रित झाल्यानंतर आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानासह भक्तीचा सागर भरला गेला आणि त्या सागरातून एक एक रत्न बाहेर पडले. जोग महाराजासारखे, बंकट स्वामी महाराजासारखे, लक्ष्मणबुवा इगतपुरीकरासारखे एक एक रत्न हे सागरातले निघालेले, भक्ती सागरातले, प्रेमाच्या सागरातले, या मिलन झालेल्या सागरातले एक एक रत्न तयार झाले महाराज. हो, हे रत्न तयार झाले, हे त्या सावता महाराजांच्या तिथे संगम झाला.